आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व 2 पुतण्याचा पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 13 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसा या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तहसील मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी करून जोपर्यंत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी घटनास्थळावर येणार नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। माहूर तालुक्यातील पडसा गावच्या नजीक असलेल्या विदर्भातील मौजे कवटा बाजार येथील प्रतीक्षा प्रवीण चौधरी वय अंदाजे 35 वर्ष, सोबतच कुमारी अक्षरा निलेश चौधरी 11 वर्ष, आराध्य निलेश चौधरी 9 वर्ष या तिघी चुलत्या पुतण्या काल दिनांक 13 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेल्या होत्या। दरम्यान रेती तस्करांकडून रेतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडल्याने तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगीही डोहात बुडाली। हे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली, परंतु त्याही डोहात बुडाल्या। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली, परंतु तिघींनाही वाचवण्यात गावकऱ्यांना अपयश आले व तिघींचे मृतदेहच वर आले। या घटनेमुळे कवठा बाजार संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।